नमस्कार पशुपालक मित्रांनो. बरेच आमचे पशुपालक मित्र सारखे विचारत असतात की गायीने झार खाल्ले आता काय होईल. तर गायीने झार खाल्ल्यानंतर खूप घाबरण्याची गोष्ट नाही. परंतु त्याच्यामध्ये विचार जर केला तर गाईचं झार जर सडलेला असेल, 12 तासापेक्षा अधिक काळ झाल्यानंतर झार सडतो, तो इन्फेक्टेड होतो, त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. आणि अशा स्वरूपाचा झार जर गायीने खाल्ला तर त्यावेळेला गाईच्या पचनसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग होऊन गाईला संडास लागणे, पचन मंद होणे आणि आपल्याला दूध उत्पादनात घट येते. गाईला तापसुद्धा येऊ शकते. परंतु ज्या वेळेला जास्त सडलेला झार नाही, 4-5 तासातच पडलेला झार जर खाल्ला तरी पण मंद पचन त्या ठिकाणी जाणवू शकते. कारण झार हा जो विषय आहे तो कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, कोल्हा हे जे कच्चं मांस खाणारे प्राणी आहेत त्यांच्या पचनसंस्थामध्ये तो एन्झाईम आहे की झार पचवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. परंतु गायीमध्ये ती नसते. परंतु तरीही कुठला मोठा परिणाम होत नाही. परंतु आपलं काम आहे की आपण डॉक्टरांना सांगणे आपल्या गायीने झार खाल्लेला आहे. आणि झार खाऊ नये त्याच्यासाठी काय आहे की गाय आपली गाभण असताना तिला ज्या वेळेला फॅट, सेल्फ प्रोटीन असेल, त्याचबरोबर ऊर्जेची कमतरता येण्यासाठी ग्लुकोजेनिक प्रिकॉर्सर्स असतील किंवा त्याचबरोबर आयोनिक स्वरूपातील कॅल्शियम आणि मिनरल्स असतील, या सगळ्यांची जर आपण पूर्तता केली तर निश्चितच गाय विल्यानंतर झार खाण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. आणि जरी गाय झार खाईल किंवा नाही खाईल, आपण राखण राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि बाकी जर विचार केला तर घाबरण्यासारखं खूप काही नाही. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. इतकंच सांगायचं होतं. नमस्कार.